एकतर कॅन्सर होऊ नये आणि जर झालाच तर पहिल्या टर्ममध्ये त्यावर निदान करणे महत्त्वाचं असतं. हा आजार लवकर कळत नाही. तिसऱ्या आणि चौथ्या स्टेपवर गेल्यानंतर आपल्या हातात काही राहत नाही. आता प्रमाण जरी कमी असलं तरी येणाऱ्या काळात हा कॅन्सर भयानक रूप घेऊन प्रत्येक घरात दिसू शकतो. आमच्या कुटुंबामध्येच मी कॅन्सर जवळून अनुभवला आहे. त्यामुळे आळस सोडून आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःची तपासणी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले. काऊ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आयोजित कॅन्सल द कॅन्सर या 3 दिवसीय उपक्रमाचे उद्घाटक म्हणून शेखर मुंदडा बोलत होते. या प्रसंगी प्रसिद्ध डॉक्टर पियुष सक्सेना, काऊ डिग्निटी संस्थापक, ज्येष्ठ गोसेवक सूर्या पुजारी, व्यवसाय मार्गदर्शक एस सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ, श्वेता जाजू, गरिमा कवठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. विशेषतः हे जे कॅन्सल द कॅन्सर सूर्या पुजारीजींनी जी काऊ डिग्निटीच्या माध्यमातून आज जो काही 3 दिवसाचं कार्यक्रम आयोजित केला आहे, टेस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप महत्त्वाचं आहे. मी जसं बोललो, माझ्या घरातच माझा सख्खा मोठा भाऊ कॅन्सरनी गेल्यामुळे मला माहिती आहे काय विषय असतो, काय त्याचं दुःख असतं. आपल्यासमोर माणूस हळूहळू जाताना दिसतो, पण आपण काही करू शकत नाही. आणि खरं तर त्याला आता सोल्युशन आहे, गोमातेचं सोल्युशन आहे. माझ्या हिशोबाने गोमूत्राचं खूप मोठं महत्त्व देशी गाईचं आहे. मी तर जोपर्यंत माझं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत राहील तोपर्यंत हे महत्त्व मी लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो आहे. पण चांगली गोष्ट अशी झालेली आहे की मीच आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष झाल्यामुळे याच्यात खूप मोठं काम आता येणाऱ्या काळात आपण करणार आहे. आम्ही 8G असं काम करायचं ठरवलं आहे. गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक आणि गो आधारित शेती, गोपालक, असे 8Gवर आम्ही काम करणार आहे. त्यातला हा आजचा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे गो आधारित शेती. कुठेतरी हवेतून पण कॅन्सर आज मी बघितलं की लहान मुलांना पण ज्या पोल्युटेड एरिया, सगळ्यात हायेस्ट पोल्युटेड एरिया आहे त्याच्यात एअरमधून 25 सिगारेट जे पिल्यानंतर जो इफेक्ट होतो तो जर आता हवेतून होत असेल तर किती मोठी चिंतेची बाब आहे. आणि जमिनीतून सुद्धा जे आपण अन्न खातो आहे, फ्रूट्स खातो आहे, भाज्या खातो आहे, त्या सगळ्यांना माहिती आहे की केमिकलनी येत आहेत. फास्ट पैसे पाहिजे लोकांना, अशी मोठी साईज झाली पाहिजे प्रत्येक फ्रूटची, प्रत्येक फळाची. हे खूप चुकीचं चाललेलं आहे. आणि हे आम्ही सगळे जीव तोडून सांगतोच आहे, परंतु याचा चांगला परिणाम व्हावा म्हणून लवकरच आमचा एक पिक्चर याच्यामध्ये येतो आहे. कारण की आपण बघितलं असेल, काश्मीरवर आला, केरळावर आला तर लोकांच्या मनात तो गेला, लक्षात आलं की काय परिस्थिती आहे. ती ही सुद्धा रिॲलिटी आपण या पिक्चरमध्ये दाखवतो आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं काम आयोगाच्या माध्यमातून होईल आणि सूर्याजींना मी खूप खूप धन्यवाद देतो की या कार्यक्रमाअंतर्गत 24 आणि 25 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 दरम्यान मोफत कॅन्सर तपासणी, प्रसिद्ध डॉक्टरांचा परिसंवाद व मार्गदर्शन केले जाईल. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्येष्ठ गोसेवक सूर्या पुजारी यांनी प्रास्ताविकामध्ये उपक्रमाची माहिती दिली. मैंने पहले ही बताया पीयूष सर का क्लेंजिंग थेरेपी पे आपको इसका कैसे लाभ मिलेगा, ये कैसे होता है, ये लेक्चर होएगा. डॉक्टर नांदेड़कर करके एक जो है वो बात करने वाले इस विषय पे. गौ माता का इसके ऊपर क्या योगदान है, और ये जो हम आज गौ को माता बोलते हैं, इसका तो बहुत बड़ा कारण है एक, जो लोगों को नहीं पता. हम किसी और जानवर को माता नहीं बोलते, गौ को ही क्यों माता बोलते हैं. अंग्रेज़ी में भी उसे होली काऊ कहते हैं. क्यों? ये इसलिए कि गौ माता का और माँ का जो दूध रहता है उसमें एक प्रकार की समानता है, जिससे जो बच्चा पैदा होता है अगर उसको माँ के दूध का कुछ कोई कारण से नहीं मिल पाए तो उनको गाय का दूध दिया जाता है. और जब आदमी बड़ा होता है तो वो तो अपनी माँ का दूध नहीं पी सकता है, तो उसे इसी गाय का दूध दिया जाता है. तो इस विषय पे और भी लोग बात करने वाले हैं, पर महत्व पीयूष सर का इसके लिए है क्योंकि वो पूरा नेचुरल थेरेपी है, जिसे हम हिंदी में ड्रगलेस, इंग्लिश में ड्रगलेस कहते हैं.
कोई प्रकार का आपको दवाई लेने की ज़रूरत नहीं। ये नेचुरल थेरेपी जिसको कहते हैं, नेचुरोपैथी कहते हैं। बाकी आयुर्वेदा है वो एक पैथी ऐसी है जिसमें दवाई लेनी पड़ती है, होम्योपैथी है जिसमें दवाई लेनी पड़ती है। एलोपैथी में तो बहुत कुछ लेना पड़ता है, इंजेक्शन भी लेना पड़ता है, दवाई भी लेना पड़ता है, ऑपरेशन भी होता है। तो इन सब चीज़ों से बचने के लिए जो कार्यक्रम होएगा ये लोगों ने उसका फ़ायदा लेना चाहिए और कार्यक्रम को सपरिवार आना चाहिए, मित्रों को भी लाना चाहिए, बहुत ज़रूरी है। मेरा कहना यह है कि पुजारी जी बहुत बढ़िया प्रयास कर रहे हैं और इस प्रयास से देश की इस बीमारी को एक नई दिशा मिलेगी कि अल्टरनेट थेरेपी में या कैंसर में कैंसर होने के पहले ही शरीर को कैसे इतना मजबूत कर दिया जाए कि कैंसर होने ही ना पाए। ये सब देखते हुए मुझे लग रहा है कि पुजारी जी का ये प्रयास देश के हेल्थ परिसर में ये बहुत बढ़िया कदम है और मेरा इसमें पूरी तरह से समर्थन रहेगा। मैं थोड़ा सा अपने बारे में बता दूं, मैं डॉक्टर पीयूष सक्सेना बॉम्बे बेस्ड हूं, टेम्पल ऑफ हीलिंग से हूं। मैं क्लींजिंग थेरेपी फॉलो करता हूं। क्लींजिंग थेरेपी में हम कहते हैं, प्रकृति ने कहा जंगल में रहो, कच्चा खाना खाओ, और जब भी जानवर जंगल में रहते हैं आप एक नज़र डाल के देखिए, उनको ये सब बीमारियां छोटी छोटी नहीं होती हैं। कोई बात नहीं, अब जंगल छोड़ के शहर में आ गए, यहाँ के नियमों का पालन करेंगे। शहर में किसी भी कारण से हमारे शरीर के अंगों की कार्यक्षमता कम हो जाती है। जब अंगों की कार्यक्षमता कम हो जाती है तो हम थकावट, दर्द और कैंसर जैसी बीमारियों के शिकार होते हैं। व्यवसाय मार्गदर्शन SS सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव तर आभार प्रणव थोरात यांनी मानले।